नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी आहे प्रसाद. तर सकाळी सकाळी आपल्याला जायचं होतं आज फुलंब्रीला. तर मी नाही निघलोय आता फुलंब्रीला. तर फायनली आपण फुलंब्रीला पोहोचलोय. आता तुम्ही बघू शकता समोरचा व्ह्यू. मी जिथे उभे होतो तिथून आपली फुलंब्रीची नगरपंचायत पण खूप भारी दिसत होती. मग काय सकाळी सकाळी आल्यामुळे खूप अशी भूक लागलेली होती. मग म्हणलं चला काहीतरी नाश्ता करून घेऊ. मग सकाळी सकाळी वडापाव घेतला. तर बाजारात आईकडे येऊन बघितलं तर आईचं सगळं काम आवरलेलं होतं. मग त्यामुळे आम्ही लवकरच निघलो तिथून. आणि जसं आपण कॅमेरा आपल्या आईकडे फिरवतो तसे आपली आई डोक्यावर पदर घेते. हीच आपली मराठी संस्कृती आहे. फुलंब्रीहून घरी येताना वाटेत आपल्याला कान्होरीची नदी लागली. तर तुम्ही बघू शकता तिच्यात अजून भरपूर असं पाणी आहे. याच नदीचं पाणी आत्ता काही महिन्यापूर्वी पुलाला लागलेलं होतं. घरी आल्याबरोबर आपल्याला लगेच एक मनोज भाईसोबत थोडं काम होतं. ते कामही करून घेतलं आणि मग चाललो होतो आम्ही परत घराकडे. हे आमच्या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. ही आमच्या गावची कमान. इथून तुम्ही एंट्री केली म्हणजे डायरेक्ट तुम्ही आमच्या आडगावमध्ये घुसले आहे. ही आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे. असं ऐकलंय की इथे भात एक नंबर क्वालिटी भेटतो. काय माहिती, पण मी अजून इथं कधी गेलेलोच नाही. वाटेमध्ये ना मला एक माकड दिसलं. त्याचा आणि याचा चेहरा मला का बरं काय माहिती पण सेम दिसत होता. फायनली आम्ही घरी पोहोचलो. आता आम्ही जातो घरी. तुम्ही घ्या लाईक अँड फॉलो करून. खत्म. बाय बाय टाटा.